गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विजापूर रस्त्यावरील पाटील नगर येथील ग्रीन युनिटी पार्क सोसायटीतील नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। सोसायटी परिसरात सध्या मुख्य रस्ता भागातून ग्रीन युनिटी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येत आहे। पूर्वीचा ओढा बुजवल्यामुळे सर्व ओढ्याला जाणारे पाणी सोसायटीमध्ये येत आहे। त्यामुळे आजही या परिसरात पाणी वाहताना पाहायला मिळत आहे। पाटील नगर येथील ग्रीन युनिटी पार्क सोसायटी परिसरात अनेक नागरिक राहत असून या ठिकाणी कोणत्याच मूलभूत सुविधा सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या नाहीत। रस्त्याचा अभाव, विद्युत दिवे नाहीत, नळ कनेक्शन नाही, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। पालिकेला सर्व कर भरून देखील या सुविधा का मिळत नाहीत असा सवाल नागरिकांनी केलाय। यंदा पाऊस जास्त झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी जात आहे, तरी पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे। पालिकेने या ठिकाणी येऊन पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असताना एकही कर्मचारी या परिसरात पाहणी करण्यासाठी आले नाही। सोलापूर महानगरपालिकेने तात्काळ या परिसराची पाहणी करावी। सर्वात आधी परिसरातून वाहणाऱ्या पाण्याला योग्य ती दिशा देऊन पाणी पुढे निचरा करण्यासाठी मार्ग करावा। परिसरात डांबरी रस्ते तात्काळ करावे, तात्काळ विद्युत दिवे लावावे, महापालिकेकडून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वांना नळ कनेक्शन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।